छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांचं काम संशयास्पद असल्याचं सांगितलं जात आहे। जयदीपला मोठे पुतळे बनवण्याचा अनुभव नव्हताच, तर प्राध्यापक असलेला चेतन पाटील सल्लागार कसा झाला हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दुर्घटनेनंतर मात्र हे दोघं देखील फरार आहेत। पाहूयात। शिवरायांचा मालवणमधील पुतळा उभारणारा जयदीप आपटेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोणताही मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव गाठीशी नसताना कल्याणच्या जयदीप आपटेला पुतळा उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं। मोठा पुतळा उभारण्यासाठी साधारणतः 3 ते 6 वर्ष कालावधी लागत असताना जयदीप आपटेनं अवघ्या 6 महिन्यात पुतळा निर्मिती आणि उभारणी केली होती। आदित्य ठाकरेंनी देखील जयदीप आपटेच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। हा आपटे कोण आहे, हा फरार झाला कसा? जसं भाजपने रेवण नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळून दिलं होतं, तसं आपटेला पळून दिलं का? हे आपटे कोण आहे, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे। लोकशाही मराठीनं जयदीप आपटेचं कल्याणमधील घर शोधून काढलं। जयदीप आपटे फरार झाला असून त्याच्या घराला आता टाळं लागलंय। जयदीप आपटे गेला कुठं याची त्याच्या शेजाऱ्यांना देखील माहिती नाही। आपण आता त्याच शिल्पकाराच्या निवासस्थानी आलेलो आहोत। आपण बघू शकता कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात हा शिल्पकार जयदीप आपटे हा राहतो, परंतु आपण त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांच्या दाराला कुलूप लावलेले दिसत आहे। 3 दिवसापूर्वी ते आपल्या फॅमिलीला घेऊन इथून निघून गेलेले आहेत। शिवप्रेमी यांच्यामध्ये नाराजी झाल्यामुळं कदाचित घाबरून जयदीप आपटे हे आपलं घर सोडून निघून गेलेले असं समोर येत आहे। पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणातला दुसरा आरोपी हा सल्लागार असलेला चेतन पाटील आहे। चेतन पाटील कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत राहतो। त्याच्या घराला लागलेल्या मोठ्या कुलुपानं लोकशाही मराठीचं स्वागत केलं। एवढंच नाही तर चेतनच्या शेजाऱ्यांच्याही तोंडाला मोठं कुलूप होतं। चेतनची कन्सल्टन्सी बोगस असल्याचा संशय आहे। चेतन एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे। व्यावसायिक अनुभव 2 वर्षाचा असताना त्याला पुतळा उभारणीत सल्लागार म्हणून कसं नेमलं हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। यामध्ये जबाबदार असणाऱ्या दोघांवरती गुन्हा देखील दाखल झाला आहे। त्यामधील चेतन पाटील हे कोल्हापूरचा हा युवक आहे आणि याच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला आहे आणि याचं घर छत्रपती शिवाजी पेठेमध्ये कोल्हापुरात असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या घरामध्ये कोणी नाही, किंबहुना आजूबाजूचे नागरिक देखील या सगळ्या गोष्टीवरती काही बोलण्यास देखील त्यांचा नकार असल्याचं आपल्याला दिसून येतंय। मात्र पोलीस सध्या या चेतन यश पाटील यांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। पुतळा उभारणीमध्ये गोलमाल झाल्याचा दाट संशय शिवप्रेमींना आहे। जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांचा शोध घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। यातून मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कोल्हापूरहून सतेज औंधकर सह अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।